फाईन. ओके. नमस्कार. मी माधुरी भावसार, पुणे रावेत येथून कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष, हस्तरेषा आणि वास्तू यांच्या संयुक्त विद्यमाने साप्ताहिक ज्योतिष व्याख्यानात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. तर आजच्या आपल्या ज्या वक्त्या आहेत त्या आहेत डॉक्टर चारुशिला बिरजदार. आणि आपला जो विषय आहे आजचा तो आहे ग्राफॉलॉजी आणि हँडरायटिंग अनालिसिस म्हणजेच हस्ताक्षरावरून व्यक्तीची ओळख. तर आपल्या ज्या आजच्या वक्त्या आहेत त्यांचं शिक्षण जे झालं आहे एम.कॉम, एल.एल.बी, पी.एच.डी आणि मानव संसाधन याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एच.आर पदवी घेतलेली आहे. आणि एल.एल.बी करताना त्या आय.एल.एस कॉलेजमधून त्यांनी एल.एल.बी केली आणि वन ऑफ द टॉपर त्या होत्या. आणि एम.कॉम सुद्धा त्यांनी गरवारे कॉलेजमध्ये केलंय. गरवारे कॉलेजमध्ये सुद्धा त्या एम.कॉम मध्ये टॉपर होत्या. तर त्यांचं अकॅडमिक खूप छान आहे. 1996 पासून पुणे विद्यापीठात त्या मान्यताप्राप्त अध्यापक आहेत. 2005 पासून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मान्यताप्राप्त प्राध्यापक म्हणून त्या कार्यरत आहे आणि त्यांना जवळपास 25 वर्षांपेक्षाही जास्त शैक्षणिक अनुभव आहे. आणि याआधी म्हणजे पुणे विद्यापीठात काम करण्याआधी सुद्धा त्यांनी एम.एस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इथे त्या प्रिन्सिपल म्हणून होत्या. नंतर आता संशोधन आणि मार्गदर्शन हा त्यांचा एक विषयच आहे, म्हणजे रिसर्च करत असतात त्या. तर त्यांच्या नावाने बरेच असे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय संशोधन पत्र ऑलरेडी आहेत. शिक्षण आणि मानव वर्तन या विषयात त्यांना खोल रुची आहे. त्यामुळे त्यांनी काय की ग्राफॉलॉजी म्हणजे हस्ताक्षर शास्त्र याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भरपूर असं ज्ञान प्राप्त केलं आणि आज त्या विषयात तज्ञ म्हणून ओळखल्या जातात आणि भरपूर लोकांना त्याचा त्या फायदा करून देतात. तर ग्राफॉलॉजीचा वापर आय.टी इंडस्ट्रीमध्ये, उत्पादन क्षेत्राच्या इंडस्ट्रीमध्ये, कॅन्डिडेट सिलेक्शन प्रोसिजर मध्ये त्या करतात, की म्हणजे एखाद्या कॅन्डिडेटच्या हँडरायटिंग वरून की तो कॅन्डिडेट योग्य आहे का सिलेक्शनसाठी, हे म्हणजे यासाठी ते मदत करत असतात. आणि शेकडो लोकांना ग्राफॉलॉजीद्वारे त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वात त्यांनी बदल घडून आणलाय, की ठीक आहे बाबा तू हे एवढं तुझं चेंज कर हँडरायटिंग मध्ये आणि त्यांना त्यात फरक सुद्धा दिसला आहे. तर आणि ह्या ग्राफॉलॉजीचा जो विषय आहे त्याच्या त्या अनेक कार्यशाळा सुद्धा चालवतात. म्हणजे त्यांचे जे नॉलेज आहे त्या स्प्रेड करतात आणि दुसऱ्यांना सुद्धा त्याचा उपयोग होतो. तसंच कॉर्पोरेट आणि स्टार्टअप सल्लागार सुद्धा ते आहे. अनेक स्टार्टअप आणि कॉर्पोरेट संस्थांना लोगो डिझायनिंग किंवा लेटर हेड, व्हिजिटिंग कार्ड डिझाइन याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की एखादा लोगो तुम्हाला कसा सूट होईल आणि तो लोगो जर तुम्ही तुमच्या कंपनीसाठी यूज केला तर तुमच्या कंपनीची कशी प्रगती होईल, हे त्या गाईड करतात आणि त्यातून भरपूर लोकांना फायदा झालेला आहे. तर मॅडम तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून आमच्यासाठी येथे आला तर खूप खूप आभार आणि तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही तुमचे सेशन सुरू करू शकतात. मी डॉक्टर चारुशिला बिराजदार. मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांची आभारी आहे. आणि हस्ताक्षर हे एक इतका छान इंटरेस्टिंग विषय आहे जो मी 2012ला शिकले आणि त्याच्यानंतर अनेक जणांवर मी प्रयोग प्रयोग म्हणण्यापेक्षा अनेक जणांकडून लिहून घेतलं आणि त्याची तपासणी केली की खरंच हस्ताक्षर शास्त्रात जे सांगितलंय ते होतंय का नाही. सुरुवात आधी घरापासून केली आणि मग नंतर सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मी अकॅडमिक्स मध्ये असल्यामुळे अकॅडमिक्स पासून माझे स्टुडंट्स आणि माझा स्टाफ यांच्यावर मी हस्ताक्षर शास्त्र कसं वापरता येतं, त्याचा उपयोग कसा होतो हे सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर आता मात्र मी पेड कन्सल्टन्सी चालू केली आहे आणि माझ्या पेड कन्सल्टन्सीचं नाव आहे सक्सेस मंत्राज आणि माझी वेबसाईट पण आहे www.successmantras.com. तर ह्याच्यामध्ये इंग्लिश हस्ताक्षर लिहून आपण कसे आपल्याला हे भविष्य नाहीये तर आपल्याला स्वभाव वैशिष्ट्ये थोडक्यामध्ये हस्ताक्षर शास्त्रामुळे कळतात. आणि जर एखाद्या माणसाचा स्वभाव असा आहे तर तो स्वभाव मनी सक्सेस रिलेशनशिप या गोष्टी मिळण्यासाठी स्वभाव वैशिष्ट्य हे आहेत तर ते योग्य आहेत का नाही हे आपण हस्ताक्षराने पडताळून पाहतो. आता ह्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर पैसा मिळवण्यासाठी आपल्याला काय लागतं की अतिशय चिकाटी लागते, अतिशय सातत्य लागतं, कष्ट लागतात, मेहनत लागते आणि मग आपल्याला पैसा मिळवू शकतो. अनेक बऱ्याच क्वालिटीज त्याच्यात लागतात. तर ह्या क्वालिटीज आपण कशा अचीव करू शकतो हे आपल्याला हस्ताक्षर शास्त्र सांगतं. किंवा
नातेसंबंध टिकवायला आपल्याला काय लागतं? तर नातेसंबंध टिकवण्यासाठी आपल्याला थोडंसं एकमेकांना समजून घेणे, जाणून घेणे, अंडरस्टँड करणे किंवा थोडासा प्रेमाचा भाव किंवा समजूतदारपणा. तर हे हस्ताक्षर बघून आम्ही सांगू शकतो की हा आहे का नाही. आणि असेल तर उत्तम, नातेसंबंध खूप चांगले टिकतात. आणि हा जर नसेल तर नातेसंबंधांमध्ये नक्की अडथळे येतात. आणि मग आपण सतत बघतो की आई वडील, भाऊ बहीण किंवा नवरा बायको किंवा आई मुलं ह्यांच्यामध्ये मग सतत कॉन्फ्लिक्ट होत राहत असतात किंवा भांडणं होतात. आणि मग मला असं वाटतं की हे जिणं नाही ना. आपण या पृथ्वी तलावर आलोय तर खूप आनंदात सगळ्या गोष्टींचा उपभोग घेत, सगळ्या गोष्टींचा अनुभव घेत जगावं. तर भांडण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे मग नातेसंबंधांचा सुधारासाठी हे हस्ताक्षर शास्त्र फार फार उपयोगी पडतं. आणि आपल्याला खूप त्याचा फायदा होतो ह्या हस्ताक्षर शास्त्राचा. त्याच्यानंतर त्यामुळे मला असं वाटलं की आपण हे जगापुढे मांडावं. यश मिळवण्याच्या बाबतीत माझ्याकडे अनेक क्लायंट आहेत. तर 10वी-12वीतली मुलं असतात किंवा आपण माझ्याकडे असे केसेस होत्या की काही क्लायंटला नोकरीमध्ये खूप हे व्हायला पाहिजे होतं, बढती मिळायला पाहिजे होती. तर त्याच्यासाठी हस्ताक्षर शास्त्राचा आपल्याला खूप यूज झाला. आपण काही अक्षरं लिहायला सांगतो. माझी प्रोसेस अशी आहे की मी आधी हस्ताक्षर बघते आणि त्याच्यामध्ये मी काही चार्ज घेत नाही. आणि मग हस्ताक्षर लिहायला त्यांचं हस्ताक्षर आणि सही बघितल्यावर एक 10 मिनिटाचा माझा फोन कॉल असतो. आणि ते झाल्यावर मग मी सांगते की तुमच्या हस्ताक्षरामध्ये मनी किंवा पैसा मिळाला, यश मिळाला आणि रिलेशनशिप सुधारायला किंवा नातेसंबंध सुधारण्यासाठी ह्या या गॅप्स आहेत. आणि मग काही अक्षरं लिहायला देते. ए टू झेड ही अक्षरं असतात. तर 26 अक्षरांमधली काही हस्ताक्षरात मी रोज लिहायला लावते. क्लायंट मला रोज पाठवतात आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की त्यांच्यामध्ये सुधारणा होतीये. दर 10 दिवसांनी माझा फोन कॉल असतो आणि साधारण ब्रेनचे न्यूरॉन बदलायला ना 40 दिवस लागतात. तर 40 दिवसांनी आपल्याला अपेक्षित परिणाम येतो. मला तर क्लायंट सांगतात, मॅडम आधीच येतो आम्हाला अपेक्षित परिणाम. आम्ही दोघं मिळून बसून गोल सेटिंग करतो. कारण हे सायंटिफिक युएसचं सायन्स असल्यामुळे त्यांच्याकडे कसं आहे की रिझल्ट ओरिएंटेडच काम करतात. सो आधी हे युरोपियन होतं शास्त्र आणि आता रिसेंटली अमेरिकेमध्ये ह्याचा प्रसार खूप झालाय. आणि रिझल्ट ओरिएंटेडच ही लोक काम करतात. त्यामुळे इथे हवेमध्ये आम्ही काही गोळीबार करत नाही किंवा आम्ही कुठलीही रोजी पिक्चर दाखवत नाही. हे आहे आणि हे करायला पाहिजे. दॅट्स इट. आणि मग दर 40 दिवसांनी कसं असतं, एकदम थेरपी नाही देत आहेत. सो 40 दिवस आम्ही मॉनिटर करतो, हँड होल्डिंग करतो आणि मग आम्ही थेरपी बदलतो. तर आतापर्यंत तुम्ही म्हणाल की मॅडम किती थेरपी लागतात, तर साधारण आतापर्यंत माझ्या जे गेले अनेक वर्षांचा अनुभव आहे त्याच्यामध्ये 1+3 अशा साधारण म्हणजे पहिला 1.5 तासाचा स्लॉट आणि मग थेरपी बदलायला 1-2 नाही तर 3 हस्ताक्षर बघून आम्ही सांगतो. आणि माणसाला अपेक्षित नक्की परिणाम येतो. माझ्याकडे अनेक केसेस आहेत की ज्यांची लग्न होत नव्हती, ऍडजस्टमेंट होत नव्हती किंवा डिव्होर्स पर्यंत वेळ आलेली होती. खूप कॉन्फ्लिक्ट होते, प्रमोशन मिळत नव्हतं, नोकरीमध्ये नातेसंबंध सुधारत नव्हते, बॉस कॉपरेट करत नव्हता, अनुयायी कॉपरेट करत नव्हते. तर त्याचे आपल्याला चांगले परिणाम मिळालेले आहेत. तसंच 10वी-12वीची माझ्याकडे 5वी-6वी पासून मुलं होती, त्यांची मेमरी रिटेन्शन म्हणजे लक्षात राहत नाही, समजत नाही, येत नाही किंवा चांगलं वागत नाही, बिहेवियरल इश्यूज होते. लहान 9वी-10वीतली मुलं आहेत, आई वडिलांचं ऐकत नाही, भांडत राहतात. सो हे अनेक प्रॉब्लेम आपल्याला हस्ताक्षराद्वारे खूप चांगल्या पद्धतीने सॉर्ट आउट करता येतात. जॉब मिळत नसेल तर अत्युत्तम जॉब मिळण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. तसेच माझ्याकडे स्टार्टअप्स आहेत. तर स्टार्टअप्सला लोगो आम्ही करून देतो आणि लोगो हा आपल्या कंपनीचा आरसा असतो. समाजामधली इमेज असते आणि जसा आपला लोगो असतो तसा जनमानसामध्ये सबकॉन्शियस प्रोग्रामिंग मध्ये कस्टमरच्या मनात आपल्याविषयी भावना जागृत होतात. तर तो लोगो मध्येही आपल्याला खूप चांगले रिझल्ट आहेत. एक 10 छोट्या छोट्या स्टार्टअप्स आम्ही लोगो करून दिला आणि दे आर डुईंग एक्सलंटली वेल. मला लगेच लोक रिझल्ट देतात, सांगतात. तसेच व्हिजिटिंग कार्ड म्हणजे आपलं नाव कुठे पाहिजे, आपलं कंपनीचं नाव कुठे पाहिजे, या पण सर्व्हिसेस आम्ही देतो. कारण खूप वेळा पैसे अडकतात, पैसे येत नाहीत, लोक फसवतात किंवा आपण ज्या कंपनीत काम करतो आहे तिथे तुमचं नाव जर चुकीच्या ठिकाणी असेल, फॉन्ट साईज वेगळा असेल तर त्याचे विपरीत परिणामही होऊ शकतात. तर व्हिजिटिंग कार्डही तेवढंच महत्वाचं आहे. तर ह्या छोट्याशा इंट्रोडक्शन नंतर आपण आता ग्राफॉलॉजी म्हणजे काय बघूया.
तर हा एक ग्राफिक्स किंवा ड्रॉइंगचा अभ्यास आहे. त्याच्यामध्ये आम्ही हस्ताक्षर कसं लिहावं किंवा काय हे आम्ही सांगतो. आणि हस्ताक्षर, इंग्लिश हस्ताक्षर आणि ग्राफोथेरपी म्हणजे ट्रीटमेंट. तर त्याला मी सांगितलं तसं आपण सगळं सारखी अक्षरं टी, ई, वाय असं लिहायला देतो. त्याला प्रत्येक, आता टी हे अक्षर घेतलं तर त्याचे 25 प्रकार असतात आणि त्याचं इंटरप्रिटेशन असतं. तर ते आम्ही करतो. हे अतिशय सोपी साधी पद्धत आहे. नेक्स्ट स्लाइड. येस. आता याच्यामध्ये आपल्याला पर्सनॅलिटी, मी जसं सांगितलं की याच्यामध्ये भविष्य हे नाहीये, तर याच्यात आपल्याला पर्सनॅलिटी ट्रेट्स कळतात की ही व्यक्ती अशी का वागतेय, ही अचानक का चिडतीये, ही व्यक्ती बडबडी आहे का, किंवा ही परसिस्टंट आहे का, कामामध्ये तिचं सातत्य आहे का, सतत निगेटिव्ह विचार करतेय का ही पॉझिटिव्ह विचार करतेय, ही रिझर्व्ड आहे का छानपणे स्वतःचा मुद्दा मांडू शकतेय, किंवा काही काही लोकांना फिअर ऑफ सक्सेस, म्हणजे मला सक्सेस मिळेल का नाही असे मुद्दे असतात, किंवा मला जर यश मिळालं तर मी ते पेलू शकीन का नाही. तर मध्ये मी एक रिसर्च केला होता बँक एम्प्लॉईजवर. तर मला लोक म्हणाले की मॅडम आम्हाला प्रमोशन नकोय, माझे जे रिस्पॉन्डंट्स होते ते. तर का प्रमोशन नकोय, तर ते म्हणले मॅडम आम्हाला पेलता येणार नाही यश. तर हे आम्हाला हस्ताक्षरामधून दिसतं. ते लोकांनी म्हणू न म्हणू पण आम्हाला हस्ताक्षर पाहिलं की लक्षात येतं. तर खूप वेळेला असं होतं की ना, कॉन्शियस माइंड वेगळं म्हणत असतं आणि ऍक्च्युअल वेगळं असतं. की आता जागृत मन वेगळं सांगत असतं की मला हे पाहिजे ते पाहिजे. पण जेव्हा माझ्याकडे एक केस होती आणि त्यांना खूप प्रमोशन हवं होतं, मॅनेजेरियल प्रमोशन, एक्झिक्युटिव्ह होते ते. आणि जेव्हा मी हस्ताक्षर पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे, प्रमोशन म्हणजे जबाबदारी जास्तीची आली, पण त्यांची जबाबदारी घ्यायची तयारीच नाहीये. आणि हस्ताक्षरात असं दिसतंय की हो मला नकोय जबाबदारी, मी आहे त्याच्यात कॉम्प्लिसंट आहे, ठीक आहे, माझा जो काय कम्फर्ट झोन आहे तो मला सोडायचा नाहीये. तर अशा केसेस मग आम्ही हस्ताक्षराने ते गोष्टी बदलतो आणि मग त्या माणसाला प्रमोशन घेण्यासाठी पात्र बनवतो. आणि मग आपल्याला प्रमोशन आपोआप मिळतात, म्हणजे आपोआप येतात, कारण युनिव्हर्समध्ये आपण पॉझिटिव्ह गोष्टी टाकल्या तर पॉझिटिव्ह गोष्टी येतात. असं यामागचं सायन्स आहे, किंवा हे अनेक लोकांना माहिती नाही आणि हे अतिशय इफेक्टिव्ह टूल आहे. सगळ्यांनी जरूर म्हणजे ह्याच्यावर अभ्यास घ्यावा, माहिती करून घ्यावी. नेक्स्ट. नेक्स्ट स्लाइड. तर कसं आहे, आता माझा पुढचा एक अभ्यास असा आहे की आम्ही रिक्रुटमेंट, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये ना, रिक्रुटमेंटमध्ये माणूस कसा आहे हे वरून सूट बूट टाय घालून किंवा साडी नेसून छानच दिसतात सगळे, पण आतून माणूस कसा आहे या गोष्टी कळणं फार गरजेचं आहे. आणि तिथे आम्हाला ग्राफोलॉजी खूप उपयोगी पडतं. तर ट्रॅडिशनल मेथड्स, हॉरोस्कोप, फिंगरप्रिंट, सायकोमेट्रिक टेस्ट, बॉडी लँग्वेज या तर आहेतच, पण शिवाय आता त्याच्यामध्ये एक भर पडली आहे ग्राफोलॉजीची. हस्ताक्षर, इंग्लिश हस्ताक्षर आणि इंग्लिश सही बघून आपल्याला अनेक गोष्टी सांगता येतात. इंग्लिशवर भर देण्याचं कारण म्हणजे त्याच्यावर प्रूव्हन रिसर्च आणि डेटा आहे, रिसर्च पेपर्स आहेत. त्यामुळे इंग्लिश हस्ताक्षराला जास्त प्राधान्य मी इथे दिलेलं आहे. सो मराठीतले असले तरी मराठी हँडरायटिंग मध्ये मी फारसा अभ्यास केलेला नाहीये. तर ग्राफोलॉजी हे टूल इतकं छान आहे की 10 मिनिटात जर मला कोणी हस्ताक्षर दाखवलं, कोणालाही ग्राफोलॉजिस्टला, तर आम्ही लगेच सांगू शकतो ही व्यक्ती कशी आहे आणि ही कॉर्पोरेट क्षेत्रात इंटरव्ह्यूला तर आली आहे, तर हिला नोकरीत घ्यावं का नाही. तर हे इतकं टाइम वाचवतं, कॉस्ट याची कमी आहे आणि हे खूप इफेक्टिव्ह टूल आहे. बाकीची सायकोमेट्रिक टेस्ट वगैरे खूप कॉस्ट याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि वेळही खूप जातो. 8 दिवस, 15 दिवस, कारण त्याचे खूप प्रश्न असतात, त्याचे रिपोर्ट करायला लागतात. सो मे बी टाइम कन्झ्युमिंग, हे 10 मिनिटाचं टूल फार उपयोगी आहे. सो मला कॉर्पोरेटमध्ये बोलावलं आता सिलेक्शन किंवा रिक्रुटमेंटमध्ये. नेक्स्ट स्लाइड. माझी सक्सेस मंत्राज ही ऑर्गनायझेशन आहे आणि येथे आम्ही बिझनेस काय काय डील करतो ते मी सांगितलेलं आहे की हँडरायटिंग अनालिसिस प्री सिलेक्शन प्रोसेस मध्ये उपयोगी पडतं, किंवा लोकांचे बिहेवियरल, हा माणूस असा का वागतो याचा अभ्यास खूप चांगला होतो. पैशाचा मनी फ्लो खूप चांगला तिथे येतोय का नाही, त्या माणसाला मनी फ्लो का अडतोय हे आम्ही सांगू शकतो. किंवा बॉसचे, सह अनुयायांचे किंवा बिझनेस पार्टनर्सचे यांचे रिलेशन जर ठीक नसले, किंवा जर आपल्याला बिझनेस वाढवायचा असला एखादा, किंवा मी जर जसं मगाशी म्हटलं आम्ही लोगो मध्ये खूप काम करतो. सो एखादा लोगो आहे, एखादं पिक्चर आहे लोगोचं, तर त्याचा अनालिसिस करणं आणि त्याच्या अनालिसिस मधनं काय आता नेमकं अचानक घडतंय, कंपनीमध्ये कंपनीची ग्रोथ होतीये का नाही, त्याची ब्रँड गुडविल कशी आहे बाजारात, किंवा
कंपनीमध्ये एम्प्लॉई कॉपरेट करतायत का नाही, किंवा अजून कुठल्या केसेस चालल्यात का, या अनेक गोष्टी आपल्याला लोगोवरनं कळू शकतात. तसेच मी मगाशी म्हटलं तसं व्हिजिटिंग कार्ड आहे, आणि खूप चांगले आपल्याला सक्सेस रेट खूप चांगला आहे किंवा फेल्युअर रेट कमी आहे. आणि इट इज ॲज अ टूल, की हे टूल कसं आहे तर इट विल अट्रॅक्ट मनी अँड सक्सेस, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, नातेसंबंध सुधारण्यासाठी, अँगर मॅनेजमेंट, अँझायटी मॅनेजमेंट. खूप खूप राग येतो आणि अचानक इम्पल्स एखादी गोष्ट घडून जाते की मी राग आला आणि खूप शिव्या दिल्या, असं माझ्याकडे क्लायंट येतात. तर कसं असतं की खूप राग जर आपण कंट्रोल नाही करू शकलो तर त्याचे खूप विपरीत परिणाम होतात, म्हणजे शारीरिक, मानसिक, नातेसंबंधांवर. तर अँगर मॅनेजमेंट किंवा अँझायटी खूप भीती वाटत असेल तर अँझायटी मॅनेजमेंटसाठी बेस्ट हस्ताक्षराचा आपण सहारा घेऊ शकतो. किंवा माणसाचं लग्नामध्ये कसं बिहेवियर आहे, आणि हे इतकं पॉझिटिव्ह सायन्स आहे की आपल्याला जर कळलं की एखादी व्यक्तीचं बिहेवियर असं असं आहे XYZ, तर जर त्या व्यक्तीची तयारी असेल तर आपण काही अक्षरं देऊन ते बिहेवियर बदलू शकतो. माझ्याकडे अशा केसेस आहेत की वेळेवर न येणारे वेळेवर यायला लागले, खोटं बोलणारे खरं बोलायला सुरुवात केलेली आहे. तर खूप खूप चांगले रिझल्ट आहेत. खूप रिझल्ट ओरिएंटेड सायन्स आहे. त्यामुळे कॉम्पेटॅबिलिटी इश्यूज किंवा जेलसी, हेट्रेड, ग्रीड हे जे आपले षड्रिपू आहेत, तर त्याच्यावरही अतिशय खूप चांगलं हे हस्ताक्षर काम करतं, आणि इट इज व्हेरी गुड सायन्स ऑर टूल. येस, नेक्स्ट. हा, सो असं सांगितलं होतं की विचार बदला, नशीब बदलेल. तर त्याच्यामुळे आपले जे सबकॉन्शियस, इट इज कॉल्ड एज ब्रेन रायटिंग. सो आम्ही असं म्हणतो की हस्ताक्षर आमच्याशी बोलतात. तर ब्रेन रायटिंग हे जे आहे ना, तर सबकॉन्शियस प्रोग्रामिंग खूप वेळेला झालेलं असतं की लहानपणापासून 0 ते 7 वर्षापर्यंत आईचा इन्फ्लुएन्स असतो आणि 7 ते 12 वर्षापर्यंत वडिलांचा इन्फ्लुएन्स असतो. सो आयडियली हे योग्य आहे, पण असा जर मिळाला नसेल तर मात्र मग त्या बाळाच्या डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि असंही म्हणतात की लहान बाळ हे स्पंजासारखं असतं, तर ते आईचे विचार ऍब्सॉर्ब करतं इव्हन गर्भामध्ये असताना पण. आणि मग खूप वेळेला असं वाटतं की हे आईचे विचार आहेत का माझे विचार आहेत, याच्यामध्ये त्या बाळाला बायफर्केट करता येत नसतं. त्यामुळे अनवधानाने चुकीचे किंवा चांगले पण, किंवा काही इव्हन लहानपणी शाळेत गेल्यावर, शाळेत पिअर लर्निंग असतं, मित्रमैत्रिणींचे विचार, तर लहान मूल कसं असतं ऍब्सॉर्ब करत असतं. तर काही काही आपल्यालाही माहितीये की आपण आता वाईट सवयी म्हणजे आपण पाणी न पिणे, व्यायाम रेग्युलरली न करणे, अशा आपणही वाईट सवयी खूप वेळेला आपल्याला लागतात. किंवा सतत स्क्रीन टाइम, मोबाईल बघणे. तर हे मला म्हणायचंय की जर इव्हन मी ठरवते की बाबा एखादी XYZ व्यक्ती ठरवते की नाही नाही मी व्यायामाला रोज जाणार आहे बरं का, तर पण खरं होतं का, कृती होत नाही. तर हस्ताक्षर म्हणजे विचार, भावना, कृती याच्यातचा समन्वय साधणे म्हणजे हस्ताक्षर. म्हणून विचार कसे बदलले, मी नुसतं सांगून बदल बाबा क्लायंटला तर होत नाही, भांडू नको तर होत नाही, सगळ्यांनाच माहितीये. तर त्यापेक्षा काही अक्षरं लिहायला दिली तर सबकॉन्शियस न्यूरो पाथवेज बनतात, न्यूरॉन्स बदलतात. आणि 40 दिवसांनी, असं म्हणतात की 21 दिवसांनी एखादी सवय जर सोडायची असेल तर ती बदलते, म्हणजे सायंटिफिकलीच, न्यूरोलॉजिकलीच. तर आपण 40 दिवस मुद्दाम देतो आणि ती सवय बदलायला आणि प्रॉपर सवय अंगीकारायला, ज्याने मनी सक्सेस रिलेशनशिप मिळेल. सो म्हणून असं म्हटलंय की विचार बदला आणि नशीब बदलेल. येस, नेक्स्ट. तर आता आपल्याला प्रश्न येईल, मगाशी म्हटलं तसं की कसे विचार बदलायचे. मी जर म्हटलं की अरे बाबा असा वागू नको, वेळेवर येत जा, तर कोणी ऐकायची त्यांची तयारी नसते. तर आपण त्यापेक्षा शांतपणे न बोलून हस्ताक्षराचे स्ट्रोक घेऊन कुठेही बाजाबाजा न करता हे विचार आपण बदलू शकतो. आणि ज्याची माझ्याकडे मूर्तिमंत उदाहरणं आहेत, केसेस आहेत, आपण विचार बदलूया आणि हस्ताक्षरात हवा तसा बदल करून आपण खूप चांगल्या गोष्टी इन्व्हाइट करूया आयुष्यामध्ये. नेक्स्ट. आता हस्ताक्षर शास्त्र कसं काम करतं याच्यावर आपण थोडस बघूया. की जर आपण हे एक बघितलं, हा एक डायग्राम सगळ्यांनी जरूर बघा. A आणि B आहे. तर याच्यामध्ये हु इज फिलिंग मोर अग्रेसिव्ह, अग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक. तर जर दोन हस्ताक्षर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल कोण आक्रमक आहे. तर सरळ साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सांगाल की मॅडम B हा माणूस बघा कसे डोंगर डोंगर आहेत, तर ही व्यक्ती जास्त आक्रमक आहे. किंवा नेक्स्ट स्लाइड. आता पहा ह्याच्यामध्ये
हस्ताक्षर कसं काम करतं तर आपल्याला चित्र बघून कळूच शकतं. तर याच्यामध्ये नेक्स्ट हु इज फिलिंग मोर ऑर्गनाइज्ड. तर म्हणजे ऑर्गनाइज म्हणजे कोणाचं व्यवस्थित कपाट आवरलं असेल, कोण व्यवस्थित ऑर्गनाइज्ड असेल. तर ए आणि बी मध्ये तुम्ही लगेच उत्तर द्याल की मॅडम बी ही व्यक्ती खूप ऑर्गनाइज आहे, बघा त्यांनी डॉट कसे लिहिले. तर अशा तऱ्हेने ना माणसाला त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल माहित होतं. म्हणजे खूप वेळा माझे क्लायंट म्हणतात की मॅडम मी मलाच माहिती झाले हस्ताक्षराने, जे आपण आपल्याला माहिती नसतं. आपले बलस्थान काय, आपले विकनेसेस काय आहेत, तर ते आपल्याला हस्ताक्षराने खूप खूप छान पद्धतीने माहिती होऊ शकतं. येस, नेक्स्ट. आता ही जर डायग्राम आपण पाहिलं तर कोण जास्त एक्सप्रेसिव्ह आहे आणि कोण मनातल्या मनात फिलिंग थांबवतं किंवा इमोशन्स एक्सप्रेस करत नाही, ह्याच्यावर आपण पाहिलं तर लक्षात येईल. पहा, ए ही व्यक्ती एक्सप्रेस नाही करत, ती होल्ड बॅक करते फिलिंग. आणि बी ही व्यक्ती एक्सप्रेस करते, कारण समजा तुम्ही असे असे उभे आहात आणि असे पुढे झुकून उभे राहात, तर जवळचं कोण वाटतं, जो पुढे झुकून उभा आहे तोच आपल्याला जवळचा वाटतो. सो त्याच पद्धतीने बी ही व्यक्ती जास्त एक्सप्रेसिव्ह आहे, ती फिलिंग्स होल्ड नाही करत, आणि ए ही व्यक्ती फिलिंग्स होल्ड करते. सो असं आपल्याला स्वभाव वैशिष्ट्य माहिती होतं. येस, नेक्स्ट. आता कोण जास्त एक्स्ट्रोवर्ट आहे, एक्स्ट्रोवर्ट म्हणजे खूप जास्त ओपन होतो, बोलतो. तर बी ही व्यक्ती मोठे अक्षर आहे, त्यामुळे ती जास्त एक्स्ट्रोवर्ट आहे, लोकांच्या नजरेत दिसणारी आहे. ओ बघा कसा काढलाय, मोठा आणि छोटा. सो जो छोटा ओ काढलाय ए मध्ये, तर ती व्यक्ती फार पुढे पुढे न करणे, फारसं कोणा आपल्या आपल्या कोशात राहणे, खूप पुढे पुढे न जाणे, लोकांच्या समोर नजरेत न येणे, अशा प्रकारची एची सवय आहे. येस, नेक्स्ट. तर अशा पद्धतीने आपण हस्ताक्षराचे काही नियम, काही ठोकताळे आपण समजावून सांगू शकतो. आणि त्याच्यावरनं माणसाचा एकदा स्वभाव कळला ना, की आपल्याला पैशापर्यंत, यशापर्यंत आणि नातेसंबंधांपर्यंत पोचणं खूप सोपं जातं. तर आता तुम्ही अजून एक रिसर्च न्यूरो सायंटिस्टनीच हे सांगितलेलं आहे की दिवसभरात आपल्या डोक्यामध्ये 60,000 विचार येतात. आणि त्या 60,000 विचार आपल्याला जर म्हंटल आपण की नाही नाही स्विच ऑफ करायचे, विचार नाही येता कामा, तर तसं घडत नाही. पण म्हणून न्यूरोसायंटिस्टनी अजून डिटेलमध्ये जाऊन असं सांगितलं की हे जे विचार आहेत त्याच्यातले मेन विचार फक्त 3 असतात: स्वतःची तब्येत, मला म्हातारपणी माझे पैसे पुरतील का नाही, फायनान्स, तब्येत आणि नातेसंबंध. म्हणजे हा असं का वागला, तो तसं का वागला, मला खंत आहे, मला काही गिल्ट आहे, किंवा मला पश्चाताप होतोय, मी माझं चुकीचं वागलो, या व्यक्तीने मला फसवलं, या व्यक्तीने प्रेमाने वागलं, तर अशा नातेसंबंध. तर 60,000 विचारापैकी या 3 हेड्सच्या अंडरच आपल्याला जास्त विचार येतात. तर ते आपल्याला हस्ताक्षरातनं समजतात की हा माणूस कसला विचार करतोय, आणि मग त्याच्यावर आपल्याला काम करता येतं. सो व्हेरी, तिथे कुठेही ना सब्जेक्टिव्हिटी नाही, म्हणजे मला वाटलं म्हणून सांगितलं, तिथे ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि ह्याचा हाच ठोकताळा आहे, म्हणजे टी एका पद्धतीने लिहिला तर तो असाच आहे व्यक्ती, हे आपल्याला खूप क्लॅरिटी येते. आणि ते विचारल्यावर आम्हाला क्लायंट सांगतात की हो बरोबर आहे मॅडम, तुम्हाला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी कशा लक्षात आल्या. सो दिस इज हाऊ इट इज. तर आता लोगोचं एक आम्ही खूप चांगला उदाहरण घेतलंय मॅकडोनाल्डचं. तर मॅकडोनाल्ड लोगो हा खूप छान आहे. का मुलं का अट्रॅक्ट होतात, तर बघा त्या एमचं फॉर्मेशन कसं आहे, असा राऊंड राऊंड आहे. आणि त्याच्यामुळे खूप प्रेम त्याच्यामधनं प्रतीत होत असतं. सो त्याच्यामुळे मॅकडोनाल्डचा लोगो हा फेमस झाला मुलांमध्ये. आणि खूप मुलं तिथे अट्रॅक्ट झालेली आहेत त्या लोगोमुळे. सो लोगोचं सायन्सही खूप छान आहे. मग लाल कलर का वापरला, मग एम राऊंड का केला, मग त्रिकोणी एम का नाही, टोकीदार एम का नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या लोगो मधनं कळतात आणि त्याची उत्तरं पण मिळतात बरं का. सो दिस इज व्हॉट इट इज. नेक्स्ट. येस. तर अजून आता पुढचं एक आपण इथे शिकणार आहोत की अँगल्स इन हँडरायटिंग. जर आता पहा, जर तुम्ही कोण तयार होतात, जर हस्ताक्षर नीट पाहिलं, माय फ्रेंड इज सोहा, तर याच्यामध्ये असे कोण तयार होतात, असे अँगल. जसं आपण म्हणतो की जर एखाद्या माणूस चप्पल घालून चाललाय आणि त्याच्या बुटामध्ये एखादा काटा आहे, तर काय होतं, पाय रक्तबंबाळ होतो आणि तो काटा टोचत राहतो. किंवा अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी झोपलीये, माझं ब्लँकेट वरून खूप छान, तुम्ही म्हणाल मॅडम किती भारी ब्लँकेट आहे, आणि त्या ब्लँकेटच्या आतून जर काही ते कुसळीचे असतात पहा काही म्हणजे टोचणारे काटे,
ते जर असलं पुसळ, तर आपल्याला असं अंगाला खूप टोचेल बघा. वरून तर खूप छान दिसते. तसं या हस्ताक्षरामध्ये अँगल्स आहेत. आणि ते जर अँगल्स आपल्या लक्षात आले, बघितलं एम बघा कसा टोकीदार आहे. टोकीदार म्हणजे कोन फॉर्म होणे किंवा अँगल फॉर्म होणे. तर त्या टोकीदार अँगल्स जर असे असतील तर त्या माणसाला काहीतरी गोष्ट खूप टोचत असते. तर ह्यानी ना स्ट्रेस येतो खूप. स्ट्रेस. आता ही जी व्यक्ती आहे ज्यांनी हे हस्ताक्षर लिहिलंय, तर त्याच्यामध्ये लक्षात येतं की ही व्यक्तीला खूप मोठं टेन्शन आहे आणि खूप डोक्याला काहीतरी एक स्ट्रेस आहे, कटकट आहे. द पर्सन इज नॉट हॅपी, आनंदी नाहीये. सो जर एखादी व्यक्ती आनंदीच नसेल तर पैसा आणि यश कसं बरं टिकेल, नातेसंबंध कसे चांगले राहतील? सरळ आहे ना हे. सो अशा प्रकारे आम्ही अनालिसिस करतो आणि सांगतो. सो नेक्स्ट. येस. हे खूप महत्वाचं आहे की ही शेवटची स्लाइड आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मला असं दाखवायचंय की टीचा बार बघा. आता टी लिहायची पद्धत बघा. ते टी किती उंच आहे पहा. ती आडवी लाईन एकदा डावीकडे लिहिलीये, एकदा उजवीकडे लिहिलीये. किंवा आय हे अक्षर पहा. एक तो डॉट जो आहे तो डावीकडे एकदा उजवीकडे लिहिलेला आहे. सो त्याच्यामुळे काय होतं की ह्याच्यामुळे माणसाला कायम स्ट्रेस येतो. तो आजच्या मुवमेंट मध्ये म्हणजे कसं असतं की माणसाला दुःख का होतं, तर माणसाचं मन जे आहे ना ते कायम भूतकाळात असतं आणि किंवा फ्युचर टेन्स मध्ये म्हणजे भविष्य काळामध्ये असतं. तर भूतकाळात जर तुम्ही गेलात म्हणजे पूर्वी असं झालं, पूर्वी तसं झालं, माझी आई अशी होती किंवा माझी बाबा असे होते आणि मग मी असं उगीच वागले त्यांच्याशी. सो त्याच्यामुळे काय होतं, जर भूतकाळात माझं मन असेल, जर व्यक्तीचं वय समजा 40 असेल आणि आई वडील गेले असतील आणि ती व्यक्ती जर भूतकाळाबद्दल सांगत असेल तर काय होईल, त्या व्यक्तीला फक्त दुःख हातात येतं आणि पश्चाताप येतो. आणि एक अशी व्यक्ती आहे जी कायम फ्युचरचा विचार करते, म्हणजे पुढे उद्या काय होईल, परवा काय होईल, मग मी असं बनीन, तसं बनीन, तसं बनीन. तर त्याच्यामुळे त्याला अँझायटी होते किंवा त्याची नंतर भीती वाटायला लागते, जमेल ना हे, पण करेल ना, होईल ना असं, मला यश मिळेल ना. तर हे टी बार ते दाखवतात. जर डावीकडे तुमचा क्रॉस बार असेल, डावीकडे ती छोटीशी आडवी रेघ असेल, तर तो माणूस कायम भूतकाळात असतो आणि कायम भूतकाळाचे विचार, अनिश्चित दुःख किंवा पश्चाताप ह्या गोष्टी भूतकाळात आहेत. आणि उजवीकडे लाईन असेल तर तो कायम फ्युचर टेन्स, उद्या काय होईल, परवा काय होईल, आणि त्याच्यामुळे त्याला खूप अँझायटी होते. तसंच आयचंय की आजच्या क्षेत्रात प्रेझेंट मुवमेंट मध्ये आय नसल्यामुळे, प्रेझेंट मुवमेंट मध्ये तुम्ही राहत नसल्यामुळे भूतकाळात दुःख आहे, भविष्य काळामध्ये अँझायटी आहे. सो याच्यावर आम्ही थेरपी देतो आणि ह्याच्यावर आम्ही बदल घडवून आणतो, याच्यावर चेंजेस करतो की काय, थेरपीच त्याला आम्ही म्हणतो की टी बार कुठे असायला पाहिजे. किंवा माझ्याकडे जे स्टुडंट येतात त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. आता तुम्ही मला सांगा, जर 12वीचा मुलगा आणि जर सतत तो काल काय खाऊ खाल्ला, उद्या काय खाल्ला, आज काय खाल्ला असे विचार करत असेल, तर ऑब्व्हियसली त्याचा अभ्यासात लक्ष राहणार नाहीये. त्याचं मन त्या अभ्यासातच नाहीये. किंवा मी आता उद्या इकडे जाईन, तिकडे जाईन, मैत्रिणींची हे बोलीन, मित्रांची हे बोलीन, असं असेल तर त्याचं नक्की अभ्यासात लक्ष राहणार नाहीये. सो म्हणजे ह्याच्यावर काम करायला पाहिजे, याच्यावर विचार करायला पाहिजे आणि हे थेरपी देऊन बदलायला पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट हँडरायटिंग सायन्स. अक्षयजी, फक्त लास्ट आमच्या सर्व्हिसेस कुठल्या आहेत स्लाइड मध्ये, तर या आमच्या सर्व्हिसेस आहेत. सिग्नेचर अनालिसिस आम्ही ट्रेनिंग देतो. मी स्वतः ग्राफोथेरपी तर देतेच, लोगोचं आम्ही काम करतो, व्हिजिटिंग कार्ड करतो. आणि अजून एक त्याच्यामध्ये ऍडिशन म्हणजे मी स्वतः एक रिसर्च ग्रुप चालवते. तर त्या रिसर्च ग्रुप बद्दल मी आपल्याला थोडीशी माहिती सांगते. थँक्यूचा आणून आपण स्लाइड शो बंद केला तरी चालणार आहे. आणि लास्ट स्लाइड की हा जो रिसर्च ग्रुप आहे त्याच्यामध्ये ना आम्ही काही लेटर्सची रिसर्च घेतो. तर सध्या आता माझा आता एक दुसरा ग्रुप आहे 25, म्हणजे ओ नावाचं जे लेटर आहे ओ, त्याचा रिसर्च घेतो. हे अतिशय एक मिस्टिक लेटर आहे किंवा एक आश्चर्यकारक लेटर आहे आणि त्याच्यामध्ये खूपच वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला मिळतात. तर पहिला जो रिसर्च ग्रुप होता तो 35 लोकांचा होता आणि दुसरा रिसर्च ग्रुप होता तो 25 लोकांचा होता.
आणि 25 लोकांच्या ग्रुपला मी एका पानावर असे ओ ओ लिहायला सांगितले. कुठल्या पद्धतीने लिहायचे ते छान गोल सर्कल मध्ये ओ लिहायला सांगितले आणि त्यांचे रिझल्ट मी तपासले. तर अतिशय चांगले असे ओ लिहिणं अपेक्षित आहे आपल्याला. अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला आले आणि पीपल आर व्हेरी हॅपी. तर थोडंसं मी त्या रिसर्च ग्रुप बद्दल, हा रिसर्च ऍक्टिव्हिटी मी फ्री ऑफ कॉस्ट चालवते, त्याच्यात कुठलंही मूल्य मी घेत नाही आणि 40 दिवस मी हँड होल्डिंग करते. आणि ओ लेटर का, हे तुम्ही मला विचाराल तर ओ लेटर हे खूप म्हणजे कसं असतं, निसर्गामध्ये चक्र असतात. तर सकाळ होते, मग दुपार होते, मग संध्याकाळ होते, मग रात्र होते. तर तसं सार्कॅडियन रिदम म्हणतात. सूर्य उगवतो, मग डोक्यावर येतो, मग मावळतो, मग रात्र होते. असं ना आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट चक्राकार आहे. आपणही बघा, श्वास घेतो, इन्हेलेशन, एक्झलेशन, किंवा भूक लागते, मग जेवतो आणि मग नको असलेलं अन्न शरीर बाहेर टाकतं, मग परत भूक लागते, परत जेवतो. सो हे चक्राकार, सांगायची गती काय आहे, ती चक्राकार गती आहे. ह्या सगळ्या चक्राकार गोष्टी आहेत. तर म्हणून त्याला ओ रिप्रेझेंट करतो, म्हणून आम्ही ओ ची तो अभ्यासक्रम घेतो. आणि ओ या लेटरमध्ये हे अजून एक महत्वाची गोष्ट, हे जेव्हा आपण असं लिहितो तेव्हा हे चक्राकार, श्वास घेणे आणि श्वास सोडणे, ह्या गती इथे निर्गमित केल्या जातात. तर जर ओचे आपण 4 भाग केले तर आपण श्वास घेतो आणि आपण श्वास सोडतो. सो इन्हेलेशन आणि एक्झलेशन प्रोसेस. तर त्याच्यामध्ये जेव्हा ओ लिहितो आपण तेव्हा कुठे डार्क डार्क येतोय का, असा ओ तुटका येतोय का, पूर्ण ओ लिहिणं अपेक्षित आहे, मी जसा असा लिहिला तसा. किंवा एक्स्ट्रा फ्लो ऑफ इंक इथे येते का, इथे कुठे एक्स्ट्रा फ्लो ऑफ इंक येते का, त्याच्यावरनं आम्ही भाकितं करतो. किंवा त्याच्यावरनं आपल्या शरीरातल्या ब्रीदिंग प्रोसेसेस निर्गमित होतात आणि त्या जर बॅलन्स केल्या तर आयुष्यामध्ये बऱ्याच चांगल्या घटना घडू शकतात. मेनली व्यक्तीचं, आता हे ओ हे लेटर कसं आहे, मिडल झोन लेटर आहे, त्यामुळे पोटाशी संबंधित तक्रारींवर काम करू शकतो आपण. पाण्याची इच्छा, पाणी प्यायची इच्छा खूप जास्त प्रमाणात होते ओ ओ लिहून. आणि आजपर्यंत तरी लोकांनी मला खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. तर आम्ही अशा प्रकारचे रिसर्च ग्रुप्स मी चालवते, ज्याचं कुठलंही विनामूल्य आम्ही करतो. आणि ओ लिहायला काहीच हरकत नाही, एक 10 मिनिटाचा वेळ इन्व्हेस्ट करायचा आहे फक्त, बाकी काहीच नाही. आणि याने हार्म नक्कीच काही होणार नाहीये. तर मी त्यांना माझ्या अंडर सांगते कसा ओ लिहा काय. आणि हे रिसर्च ग्रुप आम्ही चालवतो. तर आपला कोणालाही सहभागी व्हायचं असेल तर जरूर मला कळवा. आणि हा खूप चांगला रिसर्च आहे आणि अनेक गोष्टी आपल्याला ओ मुळे साध्य होऊ शकतात. मेनली शरीराचे जेव्हा आपलं ब्रीदिंग बॅलन्स होतो, किंवा श्वास घेणं आणि श्वास सोडणं, ह्या महत्वाच्या गोष्टी जेव्हा बॅलन्स होतात तेव्हा शरीरामध्ये अनेक प्रोसेसेस कंट्रोलमध्ये राहतात, अनेक प्रोसेसेस केलं जातं. आणि मग बॅलन्स होतं. शरीर बॅलन्स म्हणजे मन बॅलन्स, आणि मन जेव्हा बॅलन्स राहतं तेव्हा मला सांगा, यश, मनी, सक्सेस, रिलेशनशिप, या गोष्टी मिळायला किती जण आहेत. तर ह्या खूप सोप्या आहेत. तर जरूर आपण सर्वांनी सहभागी व्हावे ह्या रिसर्च मध्ये. आणि आपण सर्वांनी मनापासून हा माझे लेक्चर ऐकून घेतलं आणि मला इथे बोलावलं, त्याबद्दल मी सुवर्णा मॅडमची खूप खूप आभारी आहे, मनापासून आभारी आहे. इथे जे जे कार्यकारिणीमध्ये सर्व जण आहेत त्यांची मी मनापासून आभारी आहे. मला इथे माझा विषय मांडायची संधी मिळाली. आणि माझी वेबसाईट पण आहे www.successmantras.com. तर जरूर कोणाला असेल तर, उत्सुकता असेल तर जरूर आपण ही वेबसाईट बघावी. त्याच्यामध्ये क्लायंटचे रिव्ह्यू पण टाकलेले आहेत आणि पीपल आर व्हेरी हॅपी विथ दिस सायन्स. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. विचारू शकता. हो. आणि मॅडम काही आध्यात्मिक आहेत. एक स्पेशल आणखीन सांगायचं तर मॅडम खूप आध्यात्मिक आहेत. त्यांना दृष्टांत वगैरे झालेले आहे. त्यामुळे त्यांचं ते प्रत्यक्ष त्यांची उपस्थिती म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी, आणि पॉझिटिव्ह एनर्जी जसं आपण करतो तसंच त्यांच्याकडनं पण ती परावर्तित होत आहे. तर अर्धे रिझल्ट इथेच येत असतील असं मला तर वाटतंय मॅडम. नक्कीच. आणि हे आपले म्हणजे एवढ्या क्लायंट्स आहे आणि त्याचे आपण रेकॉर्ड मेंटेन केले. सो रिसर्च आणि डेटा आणि स्पेसिफिक आपण खूप स्पेसिफिक सांगतो की यांनी हे होतंय, ते होतंय, हे कर, विषय संपव, असं. सो असं आपल्याला खूप चांगले, आपण काहीही विचारू शकता. आणि मी स्वतः रोज हस्ताक्षर लिहिते, रोज लिहिते मी. कारण आपण आजकालच्या काळात लिहित नाही, हा नेहमीचा प्रश्न आहे, पण लिहायला पाहिजे.
त्यामुळे आपल्याला कळतं की आपण कुठे आहे, सबकॉन्शियस सिग्नलिंग काय आहे, प्रोग्रामिंग काय आहे, आणि आपल्याला नक्की छान साधारण तुमचे रिझल्ट. साधारण चार्जेस काय आहेत तुमचे? सर कसं आहे, आधी मी हस्ताक्षर बघून कुठलेही पैसे नाही घेत, आणि त्याला एक 5 मिनिटं सांगते की तुझ्या आयुष्यात बाबा रे हे घडतंय. मग त्याला जर ते पटलं तर माझ्याकडे येतात. त्याच्यामध्ये मी हस्ताक्षर काउन्सेलिंग आणि 10 दररोज त्या माणसाने पाठवायचं, 40 दिवस त्यांचं हँड होल्डिंग करतो. दररोज त्यांनी पाठवायचं, थेरपी आम्ही देतो, चेक करतो, आणि 10 दिवसांनी फोन कॉल, आधी 1.5 तास, मग 10 दिवसांनी फोन कॉल. आणि असं 10 दिवस म्हणजे हार्ड अँड फास्ट नाही, मला क्लायंट कधीही फोन करतात आणि आय एम ऑलवेज अवेलेबल फॉर क्लायंट. आणि आपल्याला आम्ही सांगतो की आम्ही कशासाठी काय देतोय, आणि ते यायलाच पाहिजे. नाही तर मग म्हणजे आम्ही म्हणतो की बाबा रे जयरामजी की, म्हणजे मी कुठलेही असे माझ्याकडे आजपर्यंत कोणी भांडत नाही आलेलं की मॅडम पैसे परत द्या आणि काही रिझल्ट नाही आले. असं देवाच्या कृपेने आतापर्यंत आजपर्यंत नाही झालं. आतापर्यंत तुम्ही सगळे इंग्लिश आतापर्यंत तुम्ही सगळे इंग्लिशचे स्ट्रोक दाखवले, मराठीचा एक पण स्ट्रोक दाखवला नाही. मराठीत नाही, मराठीत रिसर्च आणि डेटा नसल्यामुळे मी नाही त्या शास्त्रात पडले. मी इंग्लिशच बघते, आणि हे इंग्लिशच सायन्स आहे, आणि त्याच्यामध्ये डेटात 1+1 2च होतो. मराठीत 1+1 3 पण होईल, 5 पण होईल. माझा अभ्यास नाही त्याच्यामध्ये, मी नाही केला, कारण डेटा नाहीये, आणि डेटा असल्याशिवाय बोलण्यात काही अर्थ नाही. सो दिस इज व्हॉट इट इज. अनेक मजा येते, आणखी पण रिझल्ट खूप चांगले. आणि नंतर आम्ही थेरपी देतो, 40 दिवसांनी आम्ही थेरपी बदलतो. पण साधारण माझ्या आतापर्यंतच्या ह्याच्यात 1+3 वगैरे थेरपी मध्ये माणूस दुरुस्त होतो. 1+3, बाकीचे माझे 2,500 आहेत. नुसत्या थेरपीच्या 2,500 आहे. नुसतं अनालिसिस करायचं असेल तर 2,500 आहेत. सध्याच्या काळात पिढी आपली आहे ती स्ट्रेस वाली आहे, तर स्ट्रेस साठी कोणत्या अक्षराची प्रॅक्टिस करायला पाहिजे? काय वाली आहे? स्ट्रेस, हा? सध्या टेन्शन, स्ट्रेस म्हणा, टेन्शन स्ट्रेस. म्हणा आपल्याला आहे. ओचा रिसर्च आपण ओची घेतोय ना, तर आपण पाहिजे तर सगळ्यांना ऍड करूया त्या रिसर्च मध्ये, आणि रिझल्ट बघू दे. त्याचं काय आहे, ते सबकॉन्शियस प्रोग्रामिंग असं असतं. आपलं जे चंद्रनाडी सूर्यनाडी आहे ना, म्हणजे शिवसरोदय शास्त्र, त्याच्यामध्ये ओ जो आहे, ओ डावीकडून म्हणजे इन्हेलेशन आणि उजवीकडून म्हणजे एक्झलेशन, तर तो ओचं सर्किट पूर्ण होतं. इन्हेलेशन एक्झलेशन बॅलन्स झालं की आपण प्रेझेंट मुवमेंट मध्ये राहतो. आपण जर आजच्या क्षणात राहिलो तर आपलं पोट छान राहतं, क्लॅरिटी ऑफ गोल्स येते. असं मी ते आता घेणार आहे माझ्या रिसर्च मध्ये, मी त्याच्यावर लेक्चर घेणार आहे, तेव्हा सगळ्यांना सांगणार आहे की ओच का आणि त्याचा काय संबंध आहे पाण्याशी वगैरे असं. सो दिस इज व्हॉट इट इज बॅलन्स. म्हणून ओ प्रत्येक याला इन्हेलेशन एक्झलेशन इज रिलेटेड विथ द हँडरायटिंग स्ट्रोक्स. सो एचा स्ट्रोक, बीचा स्ट्रोक म्हणजे तुम्ही द्या आणि घ्या. थोडक्यात जीवनाचा नियम आहे, द्या आणि घ्या. नुसतं घेऊ नका किंवा नुसतं देऊ नका. इट शुड बी बॅलन्स्ड. सो म्हणजे जसं आपण आरतीमध्ये म्हणतो गरुड हनुमंत पुढे उभे राहतील. सो चंद्रनाडी सूर्यनाडी जेव्हा बॅलन्स होते तेव्हा गरुड, माझी आई खूप चांगलं प्रवचन करायची, ती आम्हाला सायंटिफिकली समजावून सांगायची. सो जेव्हा हे बॅलन्स येतो, सुषुप्ना चालू होते तेव्हा बॅलन्स येतो असं ती सांगायची त्यावेळेला. सो त्याचा आता मी अभ्यास करते की हस्ताक्षरामध्ये हे शक्य आहे का. सो जेव्हा आपण प्रेझेंट मुवमेंट मध्ये राहतो तेव्हा सगळं बॅलन्स होतो आणि मग यश मिळतं. हे माझं अभ्यासाचं एक रिसर्च फाइंडिंग आहे, आणि ते आता मी ओचा रिसर्च घेते त्याच्यामधनं. हे अर्थात हे खूप, आपण सगळे इतके दिग्गज आहात की मला शेअर करायला आवडेल. मी कॉमन लोकांना नाही ह्या गोष्टी सांगत, कारण त्यांना कळेल का नाही असा मला प्रश्न येतो, किंवा लोक बिलीव्ह नाही करत. सो या सगळ्या आपली शास्त्र खूप सनातन अभ्यासपूर्ण आहेत, चांगली. त्याचा आपण वापर करून प्रेझेंट मुवमेंट मध्ये राहिलो आजच्या क्षणात, वर्तमान काळात, तर मग आपण नक्कीच जिंकलं. आणि आपले योग कर्मसु कौशलम असं आपण सगळं बेस्ट क्वालिटी, जॅपनीज प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आहे, क्वालिटी 6 सिग्माज. सो बेस्ट आपण करावं, तर ते आपल्याला भगवद्गीता तेच सांगते, योग कर्मसु कौशलम. आणि ते कसं शक्य आहे तर आजच्या क्षणात राहून, भूतकाळही नाही आणि फ्युचर टेन्सही नाही, आजच्या क्षणात. आणि हस्ताक्षर आपल्याला आजच्या क्षणात ठेवतं. दिस इज हाऊ इट इज कोरिलेटेड. तर एक माझ्याकडे केस होती मुंबईच्या, कॅलिग्राफी तिला येत होतं, पण त्यांनी खूप म्हणजे चुकीच्या हँडरायटिंग तुम्ही बघायला गेलात तर दे आर नॉट व्हेरी गुड पॉझिटिव्ह स्ट्रोक्स. आणि त्यांनी आयुष्यामध्ये तशा घटना घडत जातात. साधा आपण जे दुसऱ्या लिपीत लिहायचो, पूर्वी आपल्याला शिकवलंय
मी एक टिप नक्की देईन की तशी लिहा, साध्या सह्या करा. जेवढं साधं आयुष्यामध्ये तुम्ही राहू शकाल तेवढे सक्सेस आणि तेवढा आपल्याला फायदा मिळू शकतो. सो हे मी सांगेन. सो तुम्ही तुमचं हस्ताक्षर पण बघू शकता, पूर्वी कसं होतं आणि आज कसं आहे, आणि आयुष्यात काय घटना घडल्या, उलटं करायचं, रिव्हर्स इंजिनिअरिंग. सो ते करून धन्यवाद. बघूच शकता. धन्यवाद. खूप छान मार्गदर्शन Thank you, केलं. मॅडम. हा वेगळा विषय होता आणि तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला, तर त्याबद्दल मी Yes. तुमचे अगदी सगळ्यांच्या कोणालाही वतीने मी धन्यवाद मानते. जरूर माझे एक आपल्याला सर पण आहे. मी माझा पण एक अनुभव सांगते. मधुसूदन घाणेकर सर हे हो, सह्या करतात फक्त. तर ते हो. माझे सर आहेत. ते माझे चांगले संबंध आहेत आमचे. Great. तर त्यांनी माझी पण सही थोडीशी कॉम्प्लिकेटेड होती. तर त्यांनी तू बदल कर, नाही मग तुला सक्सेस मिळायला सुरुवात होईल. मग ती सही मी बदलली आणि मग त्यानंतर मग Great. मी कधी मागे वळून पाहिलं नाही. 100% त्यांनी साध्या सह्या. basically मराठी सही करतात ते. मराठी तुम्ही म्हटलात ना, तर त्यांचा अच्छा. पण आता जुना ही माझी सही आहे, पहा, साधी सही आहे. साधी CR बिराजदार सही आहे. अतिशय साधं आयुष्य जगा, सोपं आयुष्य, खूप सोपं आहे, इझी आहे असं मला वाटतं. आपल्या कोणालाही ओच्या रिसर्च मध्ये सहभागी व्हायचं असेल तर जरूर सांगा. मी तर तुम्हाला आम्ही सगळ्यांसाठी. हो ऍड मॅडम, केलेला आहे. नक्कीच. तुम्हाला संपर्क करतीलच. आमच्या हो, ज्योतिषाला जरूर. केलेलाच आहे. आणि खूप थँक्यू, आपण मला संधी दिली, इथे मांडू शकले मी वेगळं काही सायन्स. वेगळा आणि होता आपण आणि इंटरेस्टिंग आहे आणि सध्या चालू Interesting. याच्यामधले प्रश्न आहेत. हे हो. सुटणं पण आणि महत्वाचं आहे. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र मिळून, IT मध्ये सध्या भयंकर प्रॉब्लेम चाललेत. तर म्हणजे माझं शास्त्र जिथे कमी पडेल तिथे ज्योतिषशास्त्र, तुमचं शास्त्र कमी पडेल तिथे मी, असं आपण सगळ्यांनी मिळून एकत्र जर काम केलं तर करायला रिझल्ट पाहिजे. खूप चांगले येतील. म्हणजे सगळ्यांचं चांगलं हो. सर्वेपी सुखीनः सन्तु. आपण चित्राताई समारोप करा. Yes. आज सर्व उपस्थित ज्योतिष प्रेमी आणि एक वेगळा विषय घेऊन आलेले चारुशीला ताई, तर त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला, तर त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देते. सर्व उपस्थित लोकांचे देखील धन्यवाद देते आणि आभार प्रदर्शन करते. आणि परत असाच एक वेगळा विषय घेऊन जरूर. पुढच्या गुरुवारी आपण भेटणारच आहोत. तर सर्वांना धन्यवाद आणि आजची मीटिंग संपली असे मी डिक्लेअर करते. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि अक्षय सरांनाही खूप थँक्यू.